सिव्हिल ड्रेसमधल्या पोलिसांकडून मुंबईतल्या आंदोलनात मुलीचा विनयभंग झाल्याचा रोहित पवारांचा ट्विट करत आरोप. निलंबनाची कारवाई होणार का, सवाल उपस्थित. सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. 26 दिवसानंतर वांगचुक यांचं उपोषण मागे. देशात हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन घेतला निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रात्री 12 वाजता व्हिडिओ ट्विट करत नीट पेपर फुटी प्रकरणात भाष्य. सोमवारी संसदेत होणार पेपर फुटी प्रकरणात चर्चा, पंतप्रधानांनी केलं स्पष्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडिओ संदेशानंतर राहुल गांधींची टीका. विद्यार्थ्यांना प्रधानांचा राजीनामा हवाय, विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा अपमान करू नका म्हणत केला पलटवार. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं तरी जोवर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोवर शांततेच्या मार्गानं आंदोलन आजही सुरू ठेवण्याचा दिपकेंचा निर्धार. सीजेपीच्या शिष्टमंडळाची आज दुपारी 12:30 वाजता सरकारमधल्या वरिष्ठ मंत्र्यांसोबत चर्चा. चर्चेत तोडगा निघणार का याकडे लक्ष. शिक्षण सचिव विनीत जोशींची पंचायत राज मंत्रालयात बदली. नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज शिवाजी पार्कात राष्ट्रगीत म्हणत सरकारच्या भूमिकेचं होणार निषेध व्यक्त. नाशकात पावसाचा जोर वाढला. गोदावरीला पूर, दुतोंड्या मारुती पाण्याखाली. मुंबईतील 10% पाणी कपात मागे घेण्याची शक्यता कमी. मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट कायम. तुकोबा आणि माऊलींच्या पालखी पंढरीच्या वेशीवर. आज वाखरीत पार पडणार पालखी सोहळ्यातलं अखेरचं रिंगण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.